हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 25 मार्काची आपल्याला येत्या 4-5 दिवसामध्ये टेस्ट घ्यायची. या टेस्टमध्ये ट्रिकचा वापर करून सोडवता येणारी काही उदाहरणं असतील आणि इतरही काही उदाहरणं असतील. तर पहिली टेस्ट आपली डिफरन्शिएशन या चॅप्टरवरती होईल. ज्यांना ही टेस्ट द्यायची त्यांनी माझ्या 94 23 46 53 21 या व्हॉट्सअप नंबरवरती तुमचं नाव आणि मोबाईल नंबर ज्यावरती लिंक पाठवायची तो मोबाईल नंबर मला पाठवा, म्हणजे त्याप्रमाणे मला तुम्हाला लिंक पाठवता येईल. आता आपण इंटिग्रेशन यामधली ट्रिक नंबर 4 पाहू. यातलं पहिलं पहा, प्रूव्ह इंटिग्रेशन ऑफ 1/√x² + a² dx is equal to log of x plus √x² + a² plus c. आपण ह्याला इंटिग्रेशन गिवन इंटिग्रेशन कन्सिडर केलं. I is equal to 1/√x² + a² dx. नाव पुट इथं व्हॅल्यू आपण x ची a tan theta ठेवू. Put x is equal to a tan theta. Therefore, tan theta is equal to x upon a. आता पहा, x याला डिफरन्शिएट केलं तर dx ची व्हॅल्यू काय? a डेरिव्हेटिव्ह ऑफ tan theta इज sec² theta d theta. ह्या व्हॅल्यू आपण यामध्ये ठेवू. Therefore, I is equal to इंटिग्रेशन ऑफ 1 dx dx ची व्हॅल्यू काय? a sec² theta डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ x ची व्हॅल्यू a tan theta म्हणजे a² tan² theta प्लस a² d theta. dx ची व्हॅल्यू a sec² theta d theta डिवाइड बाय x ची व्हॅल्यू a tan theta त्याचा स्क्वेअर घेतला a² tan² theta प्लस a². यातून a² कॉमन काढा. इंटिग्रेशन ऑफ a sec² theta डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ a² कॉमन tan² theta प्लस 1 d theta is equal to इंटिग्रेशन ऑफ a sec² theta डिवाइड बाय a² चा स्क्वेअर रूट a tan² theta प्लस 1 ची व्हॅल्यू काय? sec² theta त्याचं स्क्वेअर रूट किती? sec theta d theta. a गेट कॅन्सल, 1 sec theta गेट कॅन्सल, काय राहिलं? इंटिग्रेशन ऑफ sec theta d theta. आणि इंटिग्रेशन ऑफ sec theta d theta इंटिग्रेशन काय त्याचं? I is equal to log of sec theta plus tan theta plus c प्लस सी डॅश म्हणून ह्याला नंबर 1. आता आपल्याला माहित आहे, बट tan theta ची व्हॅल्यू काय? x upon a. tan theta is equal to x upon a. Therefore, sec theta is equal to sec theta ची व्हॅल्यू काय? आपल्याला माहित आहे sec² theta is tan² theta plus 1. मग sec theta is equal to काय? स्क्वेअर रूट ऑफ tan² theta plus 1 is equal to स्क्वेअर रूट ऑफ tan² theta म्हणजे x² upon a² plus 1. Therefore, sec theta is equal to square root of x² plus a² upon a² upon a². यानी sec theta ची व्हॅल्यू. ह्या व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवा. Therefore, इक्वेशन 1 का होईल? I is equal to log of
sec theta is square root x square plus a square, square root x square plus a square upon a square चा square root a plus tan theta is x upon a is equal to log of, याला असं लिहिता येईल x square root of x square plus a square, square root of x square plus a square plus x divided by a, LCM घेतला, divided by a. Therefore I is equal to अथवा log of, याला असं लिहिता येईल x प्लस, x अगोदर घेऊ आपण, x प्लस स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर, इथं प्लस c डॅश आहे तर प्लस c डॅश आणि हे डिवाइड बाय म्हणून काय होईल मायनस लॉग e. आता ह्या कॉन्स्टंट टर्म आहे, ह्याच्याऐवजी काय लिहिता येईल c, देअरफॉर इंटिग्रेशन i काय इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर dx इज इक्वल टू log of x plus square root of x square plus a square plus c. This is constant, integration constant c. हे आलं उत्तर, हा फॉर्म्युला. तर या फॉर्म्युलाचा उपयोग करून आपल्याला शॉर्टकट मेथडनं एक्झाम्पल सोडवायचे. Number 2, integration of 1 upon square root of x square plus 4 dx is equal to, आता पहा कोणत्या फॉर्म मध्ये, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर च्या फॉर्म मध्ये. त्याला कसं लिहिता येतं मग log of x प्लस स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर प्लस 4 प्लस c. दिस इज द आन्सर. log of x प्लस स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर प्लस 4 प्लस c. नंबर 3, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन square root x square minus 12 x square minus 12 dx is equal to log of x square plus 12, आपलं प्लस साठी x square plus a square x square plus 12 dx is equal to log of x plus square root of x square plus 12 plus c. This is the answer. Number 4, integration of 1 upon 2 minus x whole square plus 1 dx. 2 minus 1 whole square plus 1 dx is equal to log of, आता येतं x ची व्हॅल्यू काय 2 minus x plus square root of, हे स्क्वेअर रूट मध्ये प्लस स्क्वेअर रूट ऑफ 2 minus x whole square plus 1 plus c. यालाच काय लिहिता येईल इज इक्वल टू लॉग ऑफ 2 minus x plus square root of
ह्याचा स्क्वेअर केला तर काय ए मायनस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 प्लस 1 म्हणजे डायरेक्ट लिहू आपण एक्स स्क्वेअर या दोन्हीचा मल्टिप्लिकेशन गुणाकार त्याच्या दुप्पट मायनस 4x प्लस 2 चा स्क्वेअर 4 प्लस 1 5 प्लस c ह्याला असं पहा एक्स स्क्वेअर दोन्हीचा मल्टिप्लिकेशन त्याच्या दुप्पट मायनस 4x 2 चा स्क्वेअर 4 आणि 4 प्लस 1 5 प्लस c नंबर 5 इंटिग्रेशन ऑफ 1 upon square root of x square plus 4x x square plus 4x plus 29 dx is equal to integration of 1 upon आता पहा स्क्वेअर ऑफ होल नंबरच्या फॉर्म मध्ये आणायचं आहे तर 4x ला काय लिहावं लागेल 4x डिवाइड बाय 2 म्हणजे 4 डिवाइड बाय 2 2 येईल 2 स्क्वेअर 4 येईल म्हणजे याला असं लिहिता येईल स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 इथं 29 आहे म्हणजे प्लस 25 येईल 4 प्लस 25 इज 29 dx is equal to integration of 1 upon square root of पहिल्या दोन टर्म कशाचा स्क्वेअर आहे x प्लस 2 होल स्क्वेअर प्लस 25 dx इक्वल टू आता पहा कोणत्या फॉर्म मध्ये आलं इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस a स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आलं त्याला कसं लिहिता येईल इज इक्वल टू लॉग ऑफ x ची व्हॅल्यू काय x प्लस 2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ आता इथं लिहिताना मात्र कोणतं लिहायचं हे लिहायचं तसं म्हणजे हे असं लिहिलं तरी चालतं x प्लस 2 होल स्क्वेअर प्लस 25 म्हणजे त्याचीच ॲडिशन घेतली तर काही सुरुवातीचं दिलेलं x स्क्वेअर प्लस 4x प्लस 29 प्लस c दिस इज द आन्सर